तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा नाशिकमध्ये भव्य मेळावा 16 एप्रिल रोजी पार पडला आणि या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एआय भाषण शिवसैनिकांना ऐकवण्यात आलं। म्हणूनच या भाषणाची आणि नाशिकच्या मेळाव्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे। बाळासाहेबांच्या या एआय भाषणात शिवसेना फुटीवर भाष्य करण्यात आले। याच भाषणात निष्ठावंत म्हणून घेणारे गद्दार निघाले असंही म्हणण्यात आले। याच भाषणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बाळासाहेबांच्या बनावट आवाजाचा उपयोग करावा लागतोय याचं वाईट वाटतंय। बाळासाहेबांचे खरे विचार आमच्या सोबत आहेत असं म्हणत म्हस्केंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। दरम्यान संजय राऊतांनी सेनेच्या टीकेवर प्रत्युत्तर देत समाचार घेतलाय। एक बनावट शिवसेना अमित शहा यांनी सुरू केली आहे आणि महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली आहे, त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिका जी आहे ती बनावट वाटणारच असं राऊतांनी म्हटलंय। मुंबईमध्ये आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषणाचा अशा प्रकारचा प्रयोग केला, या आधीही केलेला आहे, तेव्हा त्यांचं लक्ष का गेलं नाही असाही सवाल केला। त्यांच्या तोंडी बनावटगिरी करून आपण त्यांचं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर टीका करत आहे। ओरिजिनल तुमची बोलण्याची हिम्मत नाहीये का? बाळासाहेबांचा वापर अशा पद्धतीने नकली आवाज देऊन काय वाटलं असेल बाळासाहेबांना, काय वाटलं असेल बाळासाहेबांच्या आत्म्याला? आता यांच्यावर ही वेळ का आली माहितीये का? कारण हे बनावट आहेत। ओरिजिनल बाळासाहेब आमच्या सोबत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत आहेत आणि म्हणून यांना बनावट आवाज काढून एआय टेक्नॉलॉजीद्वारे शिवसैनिकांना सांगावंसं वाटतंय। पण शिवसैनिकांनी याचा निर्णय विधानसभेला दिलेला आहे। दरम्यान एआय भाषणाच्या मुद्द्यावरनं बावनकुळेंनी ठाकरे गटावर निशाणा साधलाय। एआय भाषण दाखवत पाप केलं। बाळासाहेब महान व्यक्ती आणि त्यांची स्टाईल, भाषणाची स्टाईल ही केवळ राजकीय फायद्यासाठी वापरली असा घणाघात बावनकुळेंनी केलाय। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या भाषा शब्द ते एआयच्या माध्यमातून दाखवायला लागले। इतकी परिस्थिती वाईट का झाली? कारण हिंदुत्वाचा विचार सोडला। त्यांच्या 50 गोष्टी मी सांगू शकतो, जेव्हा ते समोर समोर बसतील तेव्हा त्यांचा माईक तिकडे, इकडे माईक आमचा, केव्हाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं। त्यांच्या 50 गोष्टी मी सांगतो की त्यांनी हिंदुत्वाशी कशी कशी कॉम्प्रोमाइज केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काय सहन केला त्या ठिकाणी। आता तर आपण बघितलं असाल, वक्फ सुधारणा बिलावर सुद्धा उद्धव ठाकरेंची हिंमत झाली विरोधात मतदान करायची। इतके शरद पवारांच्या आरी, सोनिया गांधीच्या आरी गेल्यात उद्धव ठाकरे।